गर्भसंस्काराच्या क्लासेस नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर महिलांचा हमखास मला फोन येतो ते विचारण्यासाठी की मॅडम बाळांत काढा घ्यायचा का. कारण घरी आई आणि आजी त्यांना सांगत असते की बाळांत काढा हा डिलिव्हरीनंतर घेतलाच पाहिजे. आम्ही पण हा घेतलेला आहे आणि हा खूप चांगला आहे, याचे खूप फायदे आहेत. पण मग आता त्यांना तेवढा विश्वास नसतो की खरंच हा बाळांत काढा घेतला पाहिजे का. आईचा काळ वेगळा होता, आजीचा काळ वेगळा होता. मग आता या काळातही आपण बाळांत काढा घेतला पाहिजे का, हा खूप मोठा प्रश्न सगळ्या महिलांना पडलेला असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की बाळांत काढा डिलिव्हरीनंतर घ्यायचा की नाही. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर अमृता हमिने आयुर्लॉजिकमध्ये सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. आजचा व्हिडिओ आहे बाळांत काढा घ्यायचा की नाही यावर. तर बाळांत काढा पहिले आपण जाणून घेऊ की काय आहे, नेमका काय असतो. तर बाळांत काढा हे एक आयुर्वेदिक औषधाचा फॉर्म्युला आहे आणि हा खास करून महिलांसाठी डिलिव्हरीनंतर घ्यायसाठी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकार असतात: बाळांत काढा नंबर 1, बाळांत काढा नंबर 2 आणि बाळांत काढा नंबर 3. असे हे 3 प्रकारचे काढे असतात. ते डिलिव्हरीनंतर पहिले 10 दिवस एक घ्यायचा असतो, दुसरे 10 दिवस नंतर दुसरा आणि नंतरचे 10 दिवस तिसरा, असं 3 प्रकारचे हे काढे हे असतात 3 नंबरचे. तर आता ह्या बाळांत काढ्यामध्ये पहिले आपण जाणून घेऊ की कोणत्या कोणत्या औषधी आहेत. तर बाळांत काढ्यामध्ये खास करून सगळ्यात महत्त्वाची औषधी आहे दशमूल, ज्याला आयुर्वेदामध्ये 10 महत्त्वाच्या औषधींची मुळं त्याच्यामध्ये वापरली असतात. त्याच्यामध्ये बिल्व, अग्निमंथ, शोण्याक, पाटला, गंभारी हे बृहत पंचमूल आणि शालीपर्णी, पृष्णीपर्णी, बृहती, कंटकारी आणि गोक्षूर हे लघु पंचमूल असे 2 मिळून दशमूळ होत असतात. आणि ह्या 10 मुळांचा आयुर्वेदामध्ये याला अतिशय महत्त्व आहे या काढ्याला, कारण ह्याचा उपयोग अनेक व्याधींवर केला जातो. आणि हा दशमुळाचा समावेश या बाळांत काढ्यामध्ये असतो. आणि बाकी ही औषधी असतात: सुंठ, मिरे, पिंपळी आणि लवंग, तुळशीची पानं, असं काही वेगवेगळं फॉर्म्युलेशन त्यांनी तयार केलेलं आहे. बाजारामध्ये हा उपलब्ध असतो, तो तुम्ही घेऊ शकता. आणि जर का बाळांत काढा नसेल घ्यायचा तर दशमूलारिष्टसुद्धा अतिशय उपयुक्त आहे, किंवा दशमूल काढा जो मिळतो तो दशमूल काढासुद्धा तुम्ही डिलिव्हरीनंतर घेऊ शकता. आता प्रश्न असा आहे की हा दशमूल काढा कोणाला चालतो, किंवा बाळांत काढा कोणाला चालतो किंवा कोणाला चालत नाही. तर आपल्या प्रकृतीचा विचार करून आपण हा काढा घेतला पाहिजे प्रत्येक महिलेने, कारण हा थोडासा गरम पडतो. आता त्याचं काय महत्त्व आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया. परंतु हा घेण्यापूर्वी आपण आधी आपल्या प्रकृतीचा विचार करणं भाग आहे. आणि जर आपल्याला तो थोडासा सुरू करताना थोड्या मात्रेमध्ये सुरू करायचा, आणि जर का त्यांनी काही त्रास झाला नाही तर तो आपण पुढे कंटिन्यू करायचा. काही महिलांना त्याच्यामुळे अंगावर खाज येते, पुरळ येते, किंवा मोशनला आग होऊ शकते, गरम पडू शकतो. तर अशा काही तक्रारी झाल्या तर तुम्ही हा काढा बंद करा किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. आता आपण बघूया की याचं काय महत्त्व आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की डिलिव्हरीनंतर आपली महिलेची जी ताकद असते ती एकदम कमी झालेली असते. मला एका माझ्या पेशंटनी म्हटलं की मॅडम, आपण फक्त ऐकलेलं होतं आत्तापर्यंत की हाडं खिळखिळे होतात, पण डिलिव्हरी झाल्यानंतरच कळतं की हाडं खिळखिळे होणं म्हणजे नेमकं काय आहे. हे नॉर्मल डिलिव्हरी झाल्यावर त्या महिलेला अनुभव येतो. याचाच अर्थ असा की तिच्या संपूर्ण शरीरावर या प्रेग्नन्सीचा आणि डिलिव्हरीचा स्ट्रेस येतो, तिची ताकद कमी होते, तिच्या हाडांमधनंच कॅल्शियम बाळाला गेलेलं असतं, तिच्या पूर्ण पोषणावर बाळाचं पोषण झालेलं असतं, तिच्या रक्तावर, तिच्या आहारावर. त्याच्यामुळे बऱ्याचशा डिफिशियन्सीज किंवा जो एक शारीरिक थकवा आहे तो त्या महिलेला डिलिव्हरीनंतर जाणवत असतो. मग डिलिव्हरीनंतर महत्त्वाचं असतं की ती आईची रिकव्हरी आणि बाळाला स्तनपान या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. म्हणजे आईची रिकव्हरी पण छान झाली पाहिजे आणि ती आपल्या बाळाला योग्य स्तनपान करू शकली पाहिजे. या 2 गोष्टी साधण्यासाठी दशमूल काढा किंवा बाळांत काढा हा अतिशय उपयुक्त आहे. आता याच्यामध्ये काय असतं की महिलेची पचनशक्ती कमी झालेली असते, तर तिचं पचन सुधारण्यासाठी हा बाळांत काढा खूप उपयोगी असतो. गॅसेस होणं, ब्लोटिंग होणं, कॉन्स्टिपेशन होणं अशा तक्रारी महिलेला जाणवत असतात. तर सुरुवातीचे काही दिवस पचनसंस्थासुद्धा नाजूक झाली असते. अशा अवस्थेमध्ये दशमूल काढा किंवा बाळांत काढा हा खूप फायद्याचा ठरतो.
दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण अंग रसरस करत असतं, वेदना असतात हाडांमध्ये, जॉईंट्समध्ये, तर वेदना शमन करण्यासाठी हा काढ्याचा खूप छान उपयोग होतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भाशयाचा आकार वाढलेला असतो, तो आकार पूर्ववत यायला जवळपास 10 दिवस लागतात आणि ह्या कालावधीमध्ये जर का आपण हा काढा घेतला तर तुमचं गर्भाशयाची शुद्धी होऊन गर्भाशय नॉर्मल अवस्थेमध्ये येण्यासाठी, शेपमध्ये येण्यासाठी याचा खूप छान फायदा होतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक स्वास्थ्यसुद्धा महिलेचं चांगलं राहणं, छान झोप येणं, चिंता दूर होणं हे सुद्धा आवश्यक असतं. त्यासाठी सुद्धा या काढ्याचा खूप छान फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्तनपान. तर आईच्या स्तनांमध्ये व्यवस्थित दूध येऊन ती आपल्या बाळाला व्यवस्थित स्तनपान करू शकली पाहिजे. त्या दृष्टीने सुद्धा स्तनांमध्ये दूध वाढवण्यासाठी या काढ्याचा खूप छान फायदा होतो. तर तुम्ही एक लक्षात घ्या की जेव्हाही काढा हा तुम्हाला घ्यायचा असेल तेव्हा आपल्या प्रकृतीचा विचार करा आणि थोड्या मात्रेमध्ये सुरू करा आणि तुम्हाला जर काही त्रास झाला नाही तर पुढे तो कंटिन्यू करा. हा काढा अतिशय उत्तम आहे. तुमच्या सगळे छान त्याच्यावर आयुर्वेदिक औषधं आहेत जी तुमचं संपूर्ण शरीरावर काम करतात. सगळ्या तुमच्या ज्या संस्था ज्या आहे, पचन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम, ह्याच्यावरती ह्याचा छान उपयोग होतो. आणि तुमचे जे काही बिघडलेले दोष आहे, वात, पित्त, कफ, या तिन्ही दोषांना बॅलन्स करण्याचं काम हा काढा करतो. तुमची इम्युनिटी वाढवण्याचं काम करतो आणि तुमची ताकदसुद्धा वाढवतो. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हा काढा सुरू करायला काहीच हरकत नाही.